रणजित सांगळे सर आपल्यासोबत होते आणि काँग्रेस सरकारनं याला कुठेतरी हिंदू दहशतवाद असं नाव देण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र आता दोन तपास यंत्रणेने तपास केलेले आहेत। ईटीएसच्या तपास यंत्रणेवरती बरेचसे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते, मात्र एनआयएचा तपास जो झाला आहे त्याच्यामधले बरेचसे कंगोरे आम्ही कोर्टासमोर उपस्थित केलेले आहेत आणि त्यानंतर आता आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे। यानंतर आपण जाऊयात थेट मालेगावमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी आहेत। चंदनजी, आपण पाहतोय त्या ठिकाणी तुम्ही आहात ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला होता तब्बल 2008 म्हणजे 17 वर्षांच्या आधी, आणि आता सध्या मालेगावमध्ये कसं दृश्य आहे, कशी परिस्थिती आहे? खरं तर 17 वर्षांपूर्वी मालेगावच्या ज्या भिकू चौकामध्ये हा रात्री 9:30 वाजता ब्लास्ट झाला होता, त्या घटनेचे अनेक लोक या ठिकाणी साक्षीदार आहे। मात्र मी तुम्हाला एका दुकानामध्ये लावलेलं एक घड्याळ दाखवणार आहे जे या संपूर्ण प्रकरणाचा साक्षीदार आहे। ज्या भिकू चौकामध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री हा ब्लास्ट झाला, त्याच दिवशी रात्री या संपूर्ण भिकू चौकाच्या समोरच्याच बाजूला हे एक हॉटेल आहे, चहाचं एक छोटं हॉटेल आहे, आणि या हॉटेलमध्ये लावलेलं हे घड्याळ जे आहे ते या घटनेचं आजही साक्षीदार आहे। खरं तर हा ब्लास्ट ज्यावेळेला झाला त्यावेळेला आजूबाजूच्या सगळ्या घरांना मोठे धक्के बसले आणि याच धक्क्यांमध्ये इथलं हे घड्याळ देखील बंद पडलं। या घड्याळाचे काटे तुटलेले असले तरी आपण स्पष्टपणे या ठिकाणी बघू शकतो की 9:35 या घड्याळामध्ये झालेले आहेत, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत एक वेदनादायक आठवण म्हणून या मालेगावच्या लोकांनी हे घड्याळ आजही जपून ठेवलेलं आहे। छोटंसं हॉटेल असलं तरी या हॉटेलमध्ये लागलेलं हे घड्याळ जे आहे ते या घटनेची साक्ष देतं की हा जो स्फोट झाला होता तो किती भयावह होता। 100 लोक यामध्ये जखमी झाले होते, 6 लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आज नेमका निकाल काय येतो याची उत्सुकता खरं तर मालेगावच्या लोकांना आहे। आम्ही काही वेळापूर्वी ज्यावेळेला मालेगावच्या काही प्रत्यक्षदर्शींशी, इथल्या लोकांशी ज्यावेळेला संवाद साधत होतो त्यावेळेला प्रत्येकाची अशीच भावना होती की 17 वर्ष हा फार मोठा कालखंड आहे, आणि किमान 17 वर्षांनंतर तरी या ब्लास्टमधले जे आरोपी आहेत त्यांचे एकूणच सगळे कारनामे जे आहेत ते जगासमोर आले पाहिजे, त्यांच्यावर थेट कारवाई झाली पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र ज्या पद्धतीनं या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक एक घटना घडत होत्या, एक एक पुरावे सादर केले जात होते, त्यानंतर आज जो काही निकाल येणार आहे त्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे। या संपूर्ण निकालाचा आज वाचन केलं जाणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मालेगावचा हाच तो भिकू चौक आहे, ज्या भिकू चौकामध्ये उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी नेमकी ताणली गेलेली आहे। इथले रहिवासी असतील, मालेगावकर असतील, जमाती उलचे इथले जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की जो काही निकाल लागेल तो निकाल न्याय देणारा असावा, आणि त्या अनुषंगाने आता प्रत्येकाची भावना ही आहे की या निकालाच्या माध्यमातून जे कोणी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत त्यांना कुठेतरी न्याय मिळावा। अर्थात या सगळ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये तणावाची परिस्थिती निश्चितपणे आहे। मात्र तणावपूर्ण शांतता असली तरी पोलिसांनी देखील कडेकोट असा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। प्रत्येक मालेगावच्या चौक्यांवर, चौफुल्यांवर या ठिकाणी पोलिसांचा पहारा जो आहे तो या ठिकाणी असणार आहे। साधारण 11 वाजता ज्यावेळेला या निकालाचं वाचन केलं जाईल किंवा हा निकाल समोर येईल त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न येऊ नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेली आहे। नक्कीच चंदनजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे जाऊन आमचा खटला लवकरात लवकर निकाली निघावा म्हणून मी याचिका केल्यात। मी जवळजवळ 26 वेळा उपोषण केलेत। राष्ट्रपती भवनाच्या बाहेर जनता मंतर इथे सुद्धा मी उपोषण केलं। हा सगळा अट्टहास हाच होता की सत्य जे आम्हाला माहिती आहे ते जगाला कळावं, आणि आम्हा करदात्या भारतीयांच्या मस्तकी लावलेला हा जो धादांत खोटा आरोप आहे आतंकवादाचा हा मिटावा। मला पूर्ण विश्वास आहे की स्वायत्त सार्वभौम विश्वसनीय न्यायालय आज कायद्याच्या चौकटीमध्ये जे पण काही उपलब्ध अभिलेख आहेत त्याच्या आधारावरती आम्हाला न्याय देतील, सत्य अधोरेखित करतील, पूर्ण विश्वास है। एटीएस ने जो केस बनाया था वो टोटली फॉल्सली फ्रेम था, और उन्होंने हमारे जो को एक्यूज्ड है चतुर्वेदी उसके घर में आरडीएक्स प्लांट किया और झूठे गवाह खड़े किए। जब एनआईए ने इन्वेस्टिगेशन अपने हाथों में लिया तो इन सब चीज़ों से का पता चला, और उन्होंने अपनी चार्जशीट में लिख के दिया। जब 30 से ज़्यादा गवाह जब यहाँ पर कोर्ट में आए तो वो अपने पहले के बयान से मुकर गए। तो जो प्रोसिक्यूशन की थ्योरी थी एटीएस की वो पूरी तरह से ध्वस्त हो गई है, और हमें उम्मीद है कि हम लोग यहाँ से बाइज्जत बरी होंगे।
तर मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता। या प्रकरणामध्ये 6 लोक मारले गेले होते तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते। दरम्यान आता 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। 2017 मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि इतर आरोपींना या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला होता। UAPAच्या कलम 16 दहशतवादी कृत्य आणि कलम 18 दहशतवादी षडयंत्र रचणं, IPSच्या कलम 120B गुन्हेगारी षडयंत्र, 302 हत्या, 307 हत्येचा प्रयत्न, कलम 324 दुखापत करणं आणि कलम 153A 2 धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं या कलमांतर्गत आरोप निश्चिती झाली आहे। तर आपण पाहतोय सध्या या परिसरामध्ये चोख बंदोबस्त प्रशासनाचा लागलेला आहे।